गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज बघू आज काय आपल्या घरी चावल धुवायचा कार्यक्रम आहे. तर आग्रे कोल्यांचा जो लग्न असतो ते तुम्हाला आता बघायला भेटेल. आमची परंपरा कशी असते आणि काय काय रीतिरिवाज असतात ते. आज चावल धुवायचं आहे, म्हणजे लग्नाचा पहिला दिवस आहे आज आमच्या इथे, बरोबर ना? हो. तर रोज 12-1 वाजता उठणार. आज लवकर उठले कारण आता आम्ही 12-1 वाजता उठते. आता कुठं चाललो आपण? आता आपल्याला विहिरीवर जायचं आहे. तर आता पहिले कॉफी पिऊन घेतो आम्ही, नंतर तुम्हाला सर्व आता दाखवतो रुटीन कसा आपला आणि काय काय आपले रीतिरिवाज आहेत ते, बरोबर ना? हो. चला आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये गाईज. कॉफी घेतली सकाळी सकाळी कारण मंगळवार उपवास आहे माझा. आणि आमचं काय काम चाललं आहे बघा भाऊचा आणि वहिनीचा फोटो आहेत ते आता मंडपामध्ये लावायचे सर्वीकडं असे. तर आता त्याला पंचिंग करायला घेतले, मग ते धाग्याला बांधून सगळीकडे लावायचं. आणि आमचा नवरदेव बसला बघा, भाऊ आहे, माझ्या मामाचा मुलगा आहे. कॅमेराने मी आमच्या रुईच्या हातात दिला आहे, ती तुम्हाला पुढचं दाखवेल. जा लवकर जा. दाखव काय खात. कांदा पोहा खात. इकडे दादा बसले. मी ना जरा ब्लॉगचं काम करतोय बघा, म्हणून बोललो हिला दाखव जरा. आणि इकडे खात बसले मोबाईल बघत. इकडे दाखव काय तरी सांगायचं आहे ना गाईज. हालत उद्या आहे ना, हिनी 2 दिवस झाले सुट्टी घेतले, शाळेत जात नाही. हिचं काय काम आहे पण बारीक पोरांचं? हा, करवली आहे तू. मग तरी पण तुझं काय काम आहे? बारीक पोरांचं कामच काय आहे पण? आणि आता मी आंटीच्या रूम मध्ये आल्या बघू शकता. आणि आमची आंटी हाय, आमची मेकअपचा करता. हा जर मला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या. आणि आता मी काय करू? आलो आता नारळ फोडायला भाऊ बरोबर देवारात आमच्या. चाललेत पुढं भाऊ दीदी सगळे. आता विहिरीवर चाललो आम्ही चावल धुवायला. चावल म्हणजे तांदूळ धुवायला चाललो आम्ही विहिरीवरती. चला.
तर आता फोटोशूट चालू आहे यांचा सगळ्यांचा. बाबा अँगल मोठा झाला जाम. जाऊन झाल्या ना आता चाललो मी घरी. तर आता दुपारचं जेवण बनवायची तयारी चालू आहे. भाज्या बिज्या निसायला घेतल्यात आणि सर्व काम चालू आहे जेवणाचं. तर बघा सगळे मदतीला बसलेत. तर गाईज बघा आमच्या रोहीला घेऊन चालू दुकानात. तिला काय खाऊ पाहिजे. हां मांडव बघा आमचा. आणि तर माझा उपवास आहे म्हणून बघा काय काय मांडले माझ्यासमोर खायला. वेफर फलं आणि मामी पण अजून काहीतरी बनवतात खिचडी का काहीतरी. तर आता चला खाऊन घेऊ. आणि हे बघा मामीने पण आता साबुदाण्याची ना बटाट्याची खिचडी मिक्स केली आता गरम गरम. तर ही पण खाऊन घेऊ थोडीशी. तर जे सकाळी तुम्हाला फोटो दाखवले होते बघा कसे आता एकदम फिट झालीत पूर्ण मांडवामध्ये. एंट्रीपासून पूर्ण लावलेत आणि बघा इथे पण असे लावले. तिथे आता झुंबर वगैरे येणार आहे आणि चालले आता काय 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 काम अजून. काय काय आणले बॉलिंगची रिॲक्शन बघा. बाबा आमच्या मामीचा ना मच्छीचा धंदा आहे मावऱ्याचा. काढ गाडी. तर ना संध्याकाळी जेवायला मावरा सांगितलं तर मावरा. आता आम्ही चाललो आहे तिथेच. मामीचं तिकडं शॉप आहे ना तिकडं चाललो आहे. तिथं मावरा आणून ठेवलं संध्याकाळी जेवायला. तर आता घरी घेऊन येतो आम्ही. आपल्या आगरी कॉलेजच्या हल्दीमध्ये काय असतं मावरा मटण खाया पियाची मजा असते फुल. आता तेच चाललो आहे आम्ही. चला तर बघा हा शॉप आहे मावऱ्याचा आणि इथं बाहेर पलीवरती मावरा लावतात मामी. तर आता कट करून ठेवलेलं आहे बर्फ वगैरे लावून. फक्त आपल्याला घरी घेऊन जायचं. आणि बघा हा जो आहे तो चाकण्यासाठी आहे. उद्या चाकण्याला मावरा आहे. आणि या टपामध्ये आपल्याला संध्याकाळी जो जेवायसाठी मावरा आहे हे बघा. तर चावल धुवायला येतील त्यांच्यासाठी हा. आणि जवला वगैरे बनवायचा आहे मावरा आणि जवला. तर याच्यामध्ये हलवा कुप्पा आणि पोपट मासा तिन्ही पण मिक्स आहे. तर आता बस होईल एवढा संध्याकाळसाठी. आपल्या मांडवाचं काम आता ऑलमोस्ट झालेलं आहे. बॅनर बिनर सर्व लावलेत बाईंनी. एक नंबर बघा कसा कडकवाला केलेलं आहे काम भाऊचा. आणि बघा वहिनीचा कसा मस्त फोटो बिटो लावलेत. एकदम जगमगतोय असा मांडव अख्खा. तर उद्याची तयारी ही देवखेलवाला जो देचकून मंडळ त्याचा हा सर्व तयारी चालली आमच्या आता. आणि बघा दुर्गाडी किल्ल्याची इथे चाललेलो आम्ही. मामाच्या गावाच्या बाजूला आहे किल्ला. के साईडला ठेवला आहे मावराचा रस्सा बनवायला आंबट बनवायला. आणि हे बघा इकडे सुक्कट जवला बनवायची तयारी चालली आहे. जवला सुकट नाही जवला बनवायची. तर बघा आज जवला धुवून बिवून ठेवलं आहे. आता बनवतील याला.
ना आमच्या गाडीवर एवढ्या फेऱ्या होतात ना सारख्या सारख्या, काय सांगू तुम्हाला. सारखं धावपल होते इकडं तिकडे इकडं तिकडं. आता पण परत चालू आहे मामाच्या मुलावर कल्याणला एक काम आहे त्यासाठी. सो गाईज आत्ता संध्याकाळ झाले. आम्ही मध्ये शूट नाही केलं थोडं. आत्ता चावल दळायचा जो कार्यक्रम आहे तो होईल आता इथे. सकाळी आपण जे चावल धुवून आणले आता ते जात्यावर दळायचे. ही प्रथा परंपरा आहे आपल्यामध्ये पहिलेपासून चालत आलेली. तर आता सर्व गावातल्या लेडीज वगैरे येतील. कांदा बोलते लसूण वगैरे सोलायला बसतील आणि जात्यावर चावल दळतील. दाखवतो तुम्हाला आता चला. आणि बघा धवलारी नाई पण आली धवला गायसाठी. श्रवण बाजूला जाता मांडा गे कुरुडाचा त्या प्रेमी कन्यावे. जाता मांडा गे कुरुडाचा जाता गे कुरुडाचा ना बोरोडाचा सोपो गे बोरोडाचा. काही आमच्या लग्नामध्ये ना पापड्या पोले यांना भरपूर मान असतं. तर ते पोले वगैरे तुम्हाला काढताना उद्या दाखवेल मी. देव खेळवायच्या आधी पोले वगैरे काढतील बघा. मामी पापड्या वाटते सगळ्यांना. तांदळाच्या पापड्या आहेत त्या तांदळाच्या पापड्या. तर हे बघा जेवणाचा मेनू. मावराचा आंबट बनवलेला आहे. हे बघा सगळा मिक्स मावरा तुम्हाला बोललो ना मगाशी मी त्याचा. आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज आहे. प्लस हे बघा हा जो जवला पण बनवलेला आहे जवला. आता तर मज्जा आहे सगळ्यांची. आणि सगळी पोरं कामं करतात.
आता मी बसलोय उपवास सोडवायला दिवसभराचा. बघा व्हेज जेवण आहे, भाजी व्हेजची घेतली आणि बघा माझ्याबरोबर मावशीच्या मुली पण बसल्यात जेवायला. तर आम्ही एकत्रच बसले. तर या गाई जेवायला तुम्ही सगळे. आता एक गेडी मारायला आलेलो आहे गाईज. चला एक गेडी मारू आता, मग जाऊ घरी परत एकदा. ये देखिए घोड़ा घोड़ा घोड़ा, अपन को बहुत पसंद है घोड़ा. हॉर्स राइडिंग करतोय भाई बिना लगामचा. तर ना आमच्या मामाच्या मुलाचा बड्डे आहे अजयचा. तर केक घ्यायला आले. तर आता सर्व फॅमिली एकत्र आहे, जरा मस्त सेलिब्रेशन होऊन जाईल. आता केक घेऊन जाऊया मांडवात आपल्या अंगण्यामध्ये. सगळे ऑडियन्स जमले इथे बर्थडे साठी. ऑपरेशन कसं आहे? गार्डन मध्ये केक कापते वाटते. बस आता मांडी घालून बस रे पटकन. पेन हिला पण हे पहिला घेन तुला. युट्यूब लाईव्ह ठेवले बाई इथं. टू यू हॅपी बर्थडे टू यू. इकडे बघ. पॉकेट भरले तुझ्यासाठी. इकडे बघ. हा ऑन रेकॉर्ड. आता उलटा कर त्याला. पत्रिका आहे. ₹2 द्या, ₹2 द्या त्याला. अरे ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड. सो गाईज आजचा व्लॉग आहे तो आपण करूया इथेच एंड. आणि उद्या तुम्हाला हळदीचा व्लॉग बघायला भेटेल. आगरी कोळ्यांच्या हळदीमधल्या परंपरा, रीती रिवाज आणि जी मजा असते ती बघायला भेटेल. तर चला आता जास्त टाईम झाला आता भरपूर. तर बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. आणि आमच्या नानाचा बड्डे आहे, जितू नानाचा. तर मी आता इकडे नानाला फोन केला होता मगाशी, विश वगैरे केला. नाना बोलते ये लवकर, बोलते उद्या काय पण करू, मला नाही माहिती. तर काय आता ठीक आहे, चला नानाला बोललो नाही येऊ शकत. तर परत एकदा बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. चला.